महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। येत्या 17 ऑक्टोबरला मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी आजच्या बैठकीसह महाएल्गार सभेमधून केली जाणार आहे। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना महाएल्गार सभेचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत आयोजकांनी स्पष्टता मात्र दिली नाही। याच्यामध्ये दम असतो, असे वैचारिक मतभेद लढा तुम्ही, विचाराने विचाराची लढाई लढा। सभा उधळणं, हे करणं ते करणं ह्या लांबच्या गोष्टी आहेत। तुम्ही जे महाराष्ट्रभर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या कुठल्या एजन्सीकडून कामं कसे कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का? मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं। यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्यात आलाय। धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण मिळू देणार नसल्याची भूमिका या मोर्चामधून मांडण्यात आली आहे। आदिवासी बांधवांना संविधान दिलेल्या आरक्षणामध्ये कुणाचीही घुसखोरी खपवून घेणार नसल्याची मोर्चेकऱ्यांची भूमिका आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी अकोल्यातल्या आलेगावामध्ये सुसाईड नोट आणि व्हॉट्सअॅपवरती स्टेटस ठेवत ओबीसी कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती। विजय बोचरे असं या आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्त्याचं नाव होतं। काल बोचरे कुटुंबियांशी मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून संवाद साधलाय आणि कुटुंबियांना धीर दिला। बोचरे हे शेतकरी आणि ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते होते। छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची अकोल्यामध्ये ओळख होती। अकोल्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी विजय बोचरे यांनी आत्महत्या केली होती। दरम्यान बोचरे कुटुंबियांची प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। बोचरे हे शेतकरी आणि ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते होते। काल संध्याकाळी प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी आलेगाव इथं बोचरे यांच्या घरी जात कुटुंबियांचं सांत्वन केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय। नथुराम गोडसेंनी ज्या शांत डोक्यांनी गांधींची हत्या केली त्याच शांतपणे देवेंद्र फडणवीस भांडण लावतात अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। यावरती भाजपच्या नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेंनी शांत डोक्यांनी महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात। आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवाभाऊंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली। हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नालायकपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे। एका बाजूला महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं नथुराम गोडसेंबरोबर तुलना करायची, याबद्दल सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत असा टोला हा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंचं नाव न घेता लगावलाय। तर त्याला अनिकेत तटकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्यानंतर रोहेकर कोणाच्या बाजूने आहेत हे सुद्धा कळेल असा इशारा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवींना दिलाय। कधी ती मूठ मी खोलली ना चेहरा दाखवायला लायक ते राहणार नाही आहे। आणि म्हणून मगाशी पहिलं वाक्य सांगितलं की यश जेव्हा माझ्या संपर्क आला एक घटना कधी सांगितली एवढी भयावह आहे, एक राजकीय नेत्याला शोभनीय नाही आहे। मी आज या मंचावर सांगितलं तर खरंच त्यांची मान करणे करते। हे जे आज बोलतात ना ते आमदार महोदय टीचर आहेत, तुमचा बाप टीचर आहे तर तुम्ही आमदार झाला असतो का? गेले 20 वर्षाहून अधिक कालखंड सातत्यपूर्णाने तटकरे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी पूर्णपणाने नगरपालिकेची शहराची जबाबदारी मान्य तटकरे साहेबांवर दिलेली आहे। त्याच्यामुळे निवडणुका आता काही दिवसातच होतील, त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि रोहेकर नक्की कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा लक्षात येईल। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांचं नाव
फलटणच्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. फलटण शहरातील पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे अनिकेत राजेंचे राज्य तिलक की तयारी करो असे बॅनर झळकल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. तर रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे धाकटे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे राजे गटाच्या विरोधामध्ये उमेदवार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा धक्का दिलाय. आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक आणि शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब काटकर, संभाजी अलदर, सचिन देशमुख, राणी दिघे, उल्हास धायगुडे यांच्यासह शेकडो सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांची उपस्थिती होती. दिवाळीच्या मुहूर्तावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शासकीय बंगल्याचं नूतनीकरणाचं काम हे सुरू होतं आणि त्यामुळे शिंदे उदय सामंतांच्या मुक्तागिरी बंगल्यामध्ये वास्तव्यास होते. दरम्यान आता नंदनवनच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे दिवाळीमध्ये शिंदे आपल्या बंगल्यामध्ये राहायला जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठं वक्तव्य केलंय. घुसखोरांमुळे देशात मुस्लिमांची संख्या वाढत असल्याची टीका अमित शहांनी केली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांमुळे भारतामध्ये मुसलमानांची संख्या वाढत असल्याची टीका अमित शहांनी केली आहे. राज्य सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी असून या घुसखोरांचा वापर वोट बँकेसाठी केला जात असल्याचा हल्लाबोल देखील अमित शहांनी केलाय. 1951 मध्ये देशात मुस्लिमांची संख्या 9.8% होती. ती 2011 मध्ये 14% गेली. याच संदर्भामध्ये अमित ठाकरेंनी ही टीका केली आहे. राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम आणि त्याबरोबरच स्थानिक क्रीडांगणावरती महिलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज चेंजिंग रूम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती ही क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काहीच दिवसांपूर्वी महिलांना क्रीडांगणावरती चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं आवाहन केलं होतं. राज्यातील 4 कृषी विद्यापीठामध्ये प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 12 सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर हे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावं आणि तरुणांना कृषी क्षेत्रामध्ये करिअरची संधी मिळावी या उद्देशानं सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर हे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच याबाबत कृषी विभाग आणि आय व्हॅल्यू संस्थेमध्ये करार करण्यात आलाय असंही भरणे म्हणाले. शेकापमधील पदाधिकारी भाजप प्रवेशासाठी निघालेले असताना या मिरवणुकीमधील एका माथे फिरून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूची बाटली फेकली. त्यामुळे सांगोल्यामध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. एका बाजूला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला गणपतराव देशमुख यांच्या घरासमोर जमून शेकापच्या कार्यकर्त्यांनी घटनेचा जोरदार निषेध केला. तसंच निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी सांगोला बंदचीही हाक दिली. आणि